नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाने गट ड साठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर काय आहे जाहिरात ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, जाहिरातीमध्ये दिलेले आहे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड साठी मित्रांनो ही जाहिरात आहे. तर मित्रांनो, पदे भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत. तर मित्रांनो, ही ऑनलाईन परीक्षा होईल. तर विभाग मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय आहेत. तर संवर्ग गट ड आहे. तर मित्रांनो, वेतन श्रेणी 15,000 असेल, 15,000 ते 47,000 पर्यंत असेल मित्रांनो. तर एकूण पदे 680 आहेत. तर अधिक महागाई भत्ते देखील आहेत मित्रांनो या वेतन श्रेणीमध्ये. तर प्रस्तुत परीक्षेमध्ये भरावयाच्या गट ड संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील मित्रांनो GMC nagpur.org या संकेतस्थळावर असेल. तर परीक्षा दिनांक याची ही माहिती GMC nagpur.org या संकेतस्थळावर असेल. तर मित्रांनो, पुढे आरक्षणासंदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. खेळाडूसाठी ही आरक्षणाची पूर्ण माहिती मित्रांनो खाली दिलेली आहे, तेही तुम्ही वाचून घ्या. तर जे विद्यार्थी दिव्यांग असतील त्यांच्यासाठी ही पूर्ण माहिती दिलेली आहे. अनाथ आरक्षणासाठी ही पूर्ण माहिती दिलेली आहे. जे विद्यार्थी अनाथ आहेत त्यांच्यासाठी ही पूर्ण माहिती दिलेली आहे. तर माजी सैनिक आरक्षणासंदर्भात ही पूर्ण माहिती दिलेली आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण आहे याची माहिती दिलेली आहे. भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण याच्यासाठी पूर्ण माहिती दिलेली आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण यांच्यासाठी ही पूर्ण माहिती दिलेली आहे. तर पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती सर्व उमेदवारांसाठी खाली दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, उमेदवारांनी अर्ज केला अथवा विविध अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त होत नाही. हाही मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मित्रांनो, शैक्षणिक अर्हता हा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांक 30/12/2023 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी म्हणजे मित्रांनो 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर मराठी भाषेचं ज्ञान असणेही आवश्यक आहे. तर माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल पुढील माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, पात्रता याची भारतीय नागरिकत्व तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि वयोमर्यादा मित्रांनो, वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक 30/12/2023 असेल. तर खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो उमेदवारांसाठी वयोमर्यादाची आवश्यक वयोमर्यादा दिलेली आहे. तर किमान वय 18 असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वर्ष 38 वर्षापेक्षा जास्त नसावे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी ही माहिती आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी मित्रांनो किमान वय 18 वर्ष आहे. तर मित्रांनो 43 वर्ष यापेक्षा जास्त नसावे. तर कमाल वय 43 वर्ष आहे. तर मित्रांनो, पुढे पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी मित्रांनो ही पूर्ण माहिती वयोमर्यादेसाठी दिलेली आहे. तर खेळाडू उमेदवारांसाठी ही पूर्ण वयोमर्यादेची दिलेली आहे. आणि माजी सैनिक पूर्ण सगळ्यांसाठी मित्रांनो माजी सैनिक उमेदवार प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवार यांच्यासाठी ही वयोमर्यादेची माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट, परीक्षेचे स्वरूप कसे असेल. तर मराठीसाठी मित्रांनो प्रश्न 25 असतील. तर गुण त्याच्यासाठी 50 असतील. तर इंग्रजीसाठी हे 25च प्रश्न असतील आणि गुण त्याच्यामध्ये मित्रांनो 50 असतील. तर सामान्य ज्ञान म्हणजे GS मित्रांनो प्रश्न 25 असतील. तर गुण मित्रांनो 50 असतील. तर बौद्धिक चाचणी अंकगणित त्याच्यासाठी मित्रांनो प्रश्न 25 असतील. तर गुण 50 असतील. आणि प्रश्न संख्या मित्रांनो 100 आहे. तर गुण संख्या एकूण 200 असेल. तर मित्रांनो, परीक्षा कालावधी 2 तास असेल म्हणजेच 120 मिनिट असेल. तर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप खाली दिलेले आहेत, पूर्ण माहिती दिलेली आहे त्याची. तर मित्रांनो, विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न करणे. तर मित्रांनो, कागदपत्रे पुढील दिलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता हे डॉक्युमेंट असले पाहिजे मित्रांनो तुमच्याकडे. नंबर 2चा आहे वयाचा पुरावा असला पाहिजे, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा असला पाहिजे, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा बाबतचाही पुरावा असला पाहिजे, कास्ट तुमच्याकडे असल्या पाहिजे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचाही मित्रांनो पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे. तर मित्रांनो, पूर्ण कागदपत्रांची ही पूर्ण माहिती दिलेली आहे.
तर सर्वसाधारण सूचना दिलेली आहे. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल मित्रांनो. हाही महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तर अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ हे महत्त्वाचा पॉईंट आहे. gmcnagpur.org हे असेल. तर अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना मित्रांनो या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. तर केंद्र निवड प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील gmcnagpur.org या संकेतस्थळावर मित्रांनो असेल. परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही. तुम्हाला सेंटर निवडायचं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो परीक्षा शुल्क पदाचे नाव गड्ड असेल. तर आवश्यक परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी मित्रांनो 1000 आहे. तर राखीव प्रवर्ग म्हणजे मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 900 असेल तुमची फीस. तर परीक्षा शुल्क न परतावा आहे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला परीक्षा फीस वापस मिळणार नाही. तर मित्रांनो अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे. तर अर्ज सादर करण्याचा कालावधी मित्रांनो 30/12/2023 असेल रोजीपासून सुरू असेल. तर 20/1/2024 रोजी वाजेपर्यंत असेल मित्रांनो. तर 20/1/2024 ही लास्ट डेट आहे तुमची. तर दिव्यांग उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत पूर्ण माहिती दिलेली आहे इथे. तर निवड सूचीची कालमर्यादा ही खाली दिलेली आहे माहिती. प्रवेश प्रमाणपत्र बद्दल ही माहिती दिलेली आहे याच्याबद्दल मित्रांनो. तर परीक्षेस प्रवेश याबद्दल ही माहिती दिलेली आहे. ठिकाण नागपूर दिलेलं आहे मित्रांनो. पूर्ण माहिती ही तुम्हाला तुमच्यासाठी दिलेली आहे. आता मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट जो आहे ते जागा किती असतील. तर मित्रांनो पूर्ण जाहिरातीमध्ये मित्रांनो बघा पूर्ण प्रवर्गानुसार किती जागा आहेत. तर पदसंख्या मित्रांनो 680 आहे. तर अनुसूचित जातीसाठी मित्रांनो 100 पदे आहेत. तर सर्वसाधारण 29 आहेत. तर एकूण पदे मित्रांनो 100 आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो 54 पदे आहेत. विमुक्त जाती अ साठी 31 पदे आहेत. तर भटक्या जमाती ब साठी 19 आहेत अनुसूचित जातीसाठी आणि एकूण पदे 19 आहेत. तर भटक्या जमाती क साठी 37 पदे आहेत. तर भटक्या जमाती ड साठी 19 पदे आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो 19 पदे आहेत. इतर मागास वर्ग याच्यासाठी 160 पदे आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी मित्रांनो 73 पदे आहेत. तर अराखीव खुला प्रवर्गासाठी मित्रांनो 168 पदे आहेत. तर एकूण पदे मित्रांनो 680 आहेत. तर खूप महत्त्वाची जाहिरात आहे मित्रांनो. आणि ही पूर्ण मित्रांनो जाहिरात तुम्ही एक वेळेस पॉज करून ही पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी मित्रांनो तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा मित्रांनो.